नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना ॲडव्हान्समध्ये 2024 करिता हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष हे सुखाचे जावो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी जलसंपदा विभाग भरती 2024 करिता काही अति संभाव्य 40 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुमच्यासाठी फार महत्त्वाचे होतील. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सुरूपासून शेवटपर्यंत राहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल. ते म्हणजे 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज ही सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची ही किती फूट आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 108 फूट एवढी स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणता मासा गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? कोणता मासा गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे घोळ मासा हा गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. यंदाचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना दिला जाणार आहे? यंदाचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार हा किती व्यक्तींना दिला जाणार आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 3 व्यक्तींना. तर यंदाचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार हा 3 व्यक्तींना दिला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विकास हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे? विकास हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे रायगड या जिल्ह्याचा भाग हा विकास हे बेटे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील GST कायदा हा कोणत्या देशाच्या कर प्रणालीवरून आधारित आहे? भारतातील GST हा कायदा कोणत्या देशाच्या कर प्रणालीवर आधारित आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे कॅनडा या. तर भारतातील GST हा कायदा कॅनडा या देशाच्या प्रणालीवर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? खालीलपैकी महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे नागपूर. तर महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात मॅग्नीजचे साठे हे आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची जबाबदारी कोणावर आहे? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची जबाबदारी ही कोणावर आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे राज्य निवडणूक आयोग यांच्यावर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची जबाबदारी ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी इतके प्रादेशिक प्रदेश आणि इतके जिल्हे होते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी प्रादेशिक प्रदेश आणि इतके जिल्हे होते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 4 प्रादेशिक विभाग होते आणि 26 जिल्हे एवढे होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास जाहीर हा झालेला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे नरगेस मोहम्मदी यांना 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या भागातील पठार, मेवाड पठार व
मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे राजस्थान. हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे विज्ञान. तर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? आपत्ती व्यवस्थापक कायदा हा भारत सरकारने कधी संमत केला? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा हा भारत सरकारने संमत केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 14 नोव्हेंबर रोजी कोणता जागतिक दिन साजरा करण्यात येतो? 14 नोव्हेंबर रोजी कोणता जागतिक दिन हा साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर रोजी येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. उत्तराखंडचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? उत्तराखंडचा स्थापना दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 9 नोव्हेंबर या दिवशी उत्तराखंडचा स्थापना दिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही कधी केलेली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 15 ऑगस्ट 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? पावनधाम आश्रम हे कोणी स्थापन केले? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे आचार्य विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम हे स्थापन केले. नेक्स्ट क्वेश्चन. भूटान आणि चीनमधील सीमा विवादामुळे कोणता विशिष्ट प्रदेश विशेष चिंतेचा आहे? भूटान आणि चीनमधील सीमा विवादामुळे कोणता विशिष्ट प्रदेश विशेष चिंतेचा आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे डोकलाम ट्राय जंक्शन. हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी टिंबटिंबमध्ये इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे उद्घाटन केले. रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी टिंबटिंबमध्ये इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे उद्घाटन केले. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे बेंगळूर या ठिकाणी रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे उद्घाटन हे केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी टिंबटिंब वर्ष असतो. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी हा टिंबटिंब एवढा असतो. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 6 वर्षाचा विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी हा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे कलम 32. तर कलम 32 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारतीय संविधानाचा हा प्राण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे कावेरी नदीवर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा टिंबटिंबा राज्यात आहे. गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा टिंबटिंबा या राज्यामध्ये आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे आसाम या राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. पहिले अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय संमेलन 2022चे आयोजन कुठे करण्यात आले? पहिले अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय संमेलन 2022चे आयोजन हे कुठे करण्यात आले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी पहिले अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय संमेलन 2022चे आयोजन हे करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण 2023 हे जाहीर केले आहे? कोणत्या राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण 2023 हे जाहीर केले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे महाराष्ट्र या राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण 2023 हे जाहीर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत. क्वेश्चन. 1 जुलै 1998 रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. 1 जुलै 1998 रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन हे करण्यात आले. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे धुळे. 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन हे करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे केरळ. तर केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन हे होते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते भारतीय राज्य अलीकडे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे चौथे राज्य ठरले? कोणते भारतीय राज्य अलीकडेच ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे चौथे राज्य ठरले? त्याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे त्रिपुरा हे भारतीय राज्य अलीकडेच ई कॅबिनेट प्रणाली करणारे चौथे राज्य हे ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? साबरमती नदीचा उगम हा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? त्याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे अरवली पर्वत रांगेतून साबरमती नदीचा उगम हा होतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण? 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे राजाजे चेलिया हे 1991च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष हे होते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे दुसरा बाजीराव यांनी सन 1802 मध्ये पेशव्याने तैनाती फौजेचा करार हा केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.